विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती जी अंतर्गत वालिव येथील नाईकपाडा परिसरामध्ये आपण उपस्थित आहोत। या ठिकाणी जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे। मागील अनेक वर्षांपासून या स्मशानभूमीमध्ये मयत व्यक्ती घेऊन येत असताना सुद्धा त्यांच्यासोबत येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हाल सहन करावे लागत आहे, मरण यातना भोगाव्या लागत आहेत। या ठिकाणी हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता। युवा कार्यकर्ते जगदीश भोईर आणि महेश धनगर यांनी या विषयावर पाठपुरावा केला होता। या संदर्भात त्यांनी माजी आमदार राजेश पाटील यांची भेट घेतली होती, त्यांना सदरची बाब कळवली होती। त्या अनुषंगाने आमदार राजेश पाटील यांनी 2022-23 मध्ये आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या सदरची बाब निदर्शनास आणली। त्यावेळेला या स्मशानभूमीचा कामकाज लवकरात लवकर करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु मागील प्रशासकीय राजवटीमध्ये कोणत्याही प्रकारची बांधकाम विभागामार्फत या ठिकाणी कारवाई करण्यात आली नाही, कोणत्याही प्रकारचं काम करण्यात आलेलं नाही। त्यामुळे हा प्रश्न असाच प्रलंबित राहिलेला आहे। आता नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून या प्रभागामध्ये निवडून आलेल्या निशाताई भोईर यांनी या सदरचा प्रश्न उचलून धरलेला आहे आणि या प्रश्नावर त्यांनी पाठपुरावा सुरू केलेला आहे। नेमकं आता त्यांचं पुढचं नियोजन काय असणार आहे आणि या स्मशानभूमी पूर्ववत व्यवस्थित कशी चालू आहे यासाठी त्यांचे नमस्कार। मी निक्षा जगदीश भोईर, प्रभाग क्रमांक 20 मधनं नगरसेविका आहे। ह्या स्मशानभूमीची तुम्ही अवस्था बघतच आहे कसं काय ते। मी याचा पाठपुरावा करून महानगरपालिकेमध्ये आमची महापौर आणि उपमहापौरांसोबत जी सभा झाली त्या सभेत मी त्यांना मोबाईलद्वारे या स्मशानभूमीचे सगळे फोटो दाखवून काय स्मशानभूमीची दुरवस्था आहे, या स्मशानभूमीमध्ये मुले जर कोणी मयत घेऊन आले तर जीवितहानी होऊ शकते, ते दाखवलं मी त्यांना पाठपुरावा आणि ह्याचं काम लवकरात लवकर चालू व्हावं ह्याच्यासाठी मी पाठपुरावा केला आहे। त्यावेळी मला महापौरांनी आश्वासन दिलं की तुम्ही पहिला पर्यायी स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करा, पर्यायी काय व्यवस्था असेल ती करा, मग त्याच्यानंतर आपण ह्या स्मशानभूमीच्या 2 महिन्यात काम चालू करू। पर्यायी व्यवस्था तुम्ही कुठे केलेली आहे आणि ती किती महिन्यांसाठी असणार आहे? 2 महिन्यासाठी असेल आणि आम्ही पर्यायी व्यवस्था साईडला काम चालूही केलेलं आहे तिकडे। आता या स्मशानभूमीची दुरावस्था झालेली आहे, पर्यायी व्यवस्था तुमच्या मार्फत करण्यात तुमचं नियोजन सुरू आहे। आता तुम्ही पुढचं तुमचं काय पाऊल असणार आहे आणि कशा पद्धतीने पुढे जाणार आहे? सांगायला गेलं तर ही स्मशानभूमी 90च्या दशकात बनलेली होती आमच्या ग्रामपंचायतच्या कालावधीत। त्याच्यानंतर गेल्या 10 वर्षापासून हा स्मशानभूमीचा विषय प्रलंबित होता। ह्याची डिझाईन वगैरे फायनल होती, पण कुठेतरी इच्छाशक्ती कमी पडत होती आणि ती